श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं लोक म्हणत असतात. आणि श्रोतेहो, ते अगदी खरं आहे. आपल्या नातेवाईकांचं सुद्धा अगदी असंच असतंय. समोरून आपलं चांगलं व्हावं अशी म्हणणारी नातलग आपल्या पाठीमागं आपली कशी वाट लागेल याच प्रयत्नात ती लोक असतात. श्रोतेहो, आपल्या घरात कधी वाद होतात, कधी तंटे होतात, कधी एखादं छोटं भांडण होतं. पण श्रोतेहो, हे भांडण मिटवण्यापेक्षा ते भांडण वाढवण्याचं काम हे लोक करत असतात. आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असतात. श्रोतेहो, आपल्या प्रत्येक प्रगतीवर, आपल्या यशावर हे लोक नजर लावतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रोतेहो, जेव्हा आपण आपल्या घरात कधी वाईट घडलं ना, तर श्रोतेहो, अशा लोकांना आनंद हा जास्त आधी होत असतोय. बऱ्याचदा नातेवाईकापेक्षा बाहेरची लोक आपल्या वाईट प्रसंगाला आपल्या मदतीला धावून येतात आणि रक्ताची फक्त मजा बघत असतात. टोमणं मारणं, कुचकट बोलणं, शिवीगाळ करणं हे त्यांचं विशेष गुण असतात. म्हणून श्रोतेहो, अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायची. कारण ही लोक मानसिकरित्या फक्त आजारी असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आजकाल काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची एवढी सवय लागली की स्वतःच्या आयुष्याची उद्ध्वस्त झालेली भिंत त्यांना दिसत नाही. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवणारी माणसं स्वतःच्या स्वभावातील घाण मात्र कधी साफ करत नाहीत. म्हणूनच माणुसकी जपणारी माणसं कमी आणि फालतूपणाला प्रतिष्ठा देणारी माणसं जास्त दिसतात. काही लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात, पण मनातून तुमच्या पडण्याची वाट पाहत असतात. त्यांच्या शब्दात गोडवा असतो, पण विचारांमध्ये विष भरलेलं असतं. अशा लोकांपासून दूर राहणंच चांगलं. कारण नकारात्मक माणसं आनंद चोरतात आणि मन थकवतात. फालतू लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, ते स्वतः काहीच मोठं करू शकत नाहीत. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यावर टीका करून स्वतःला शहाणं समजतात. पण खरं मोठेपण दुसऱ्यांना खाली खेचण्यात नसतं, तर पडणाऱ्याला हात देण्यात असतं. काही लोकांच्या आयुष्यात स्वतःचं ध्येय नसतं, म्हणून ते दुसऱ्यांच्या आयुष्याचा तमाशा पाहण्यात व्यस्त असतात. तुम्ही कितीही चांगलं वागा, त्यांच्या नजरेत तुमच्यात काहीतरी चुकीचं सापडणारच. कारण समस्या तुमच्यात नसते, समस्या त्यांच्या विकृत विचारामध्ये असते. ज्यांच्या मनात माणुसकी असते त्यांच्या तोंडात फक्त नकारात्मकता उरते. अशी माणसं प्रत्येक गोष्टीत वाईट शोधतात, कारण त्यांना आनंद पचत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या मनाची शांतता जपायला शिका. लोक आजकाल नात्यापेक्षा स्वार्थाला जास्त महत्त्व देतात. काम असेल तेव्हा जवळ येतात आणि गरज संपली की ओळखही विसरतात. पण वेळ सगळ्यांना उत्तर देतो. फक्त माणुसकीनं जगणाऱ्यांची आठवण कायम राहते. काही लोकांना दुसऱ्यांचं सुख पाहवत नाही. ते सतत नकारात्मक बोलून समोरच्याचं मन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांना कोणाच्याही वाईट विचारांचा स्पर्श हा होत नाही.
दुसऱ्यांवर हसणारी माणसं स्वतःच्या आयुष्यात किती रिकामे आहेत हे त्यांनाच माहीत असतं. म्हणूनच ती लोकांच्या जखमांवर मीठ चोळून आनंद शोधतात. पण खरी माणुसकी जखमांवर फुंकर घालण्यात असते. आजकाल सत्य बोलणारा वाईट ठरतो आणि खोटं बोलणारा महान बनतो. ही जगाची शोकांतिक आहे. पण काळ सगळ्यांचं मुखवटं उतरवतो. फक्त संयम ठेवा आणि स्वतःला स्वच्छ ठेवा. फालतू विचार माणसाचं आयुष्य अंधारात नेतात, तर सकारात्मक विचार साधं आयुष्यही सुंदर बनवतात. म्हणून लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडं दुर्लक्ष करा. कारण प्रत्येक भुंकणाऱ्या आवाजाकडं लक्ष दिलं तर आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात वाद निर्माण करण्यात मजा वाटते. त्यांचं कामच असतं गैरसमज पसरवणं. पण लक्षात ठेवा, शांत राहणारी माणसं कमकुवत नसतात, तर ती फक्त फालतूपणापासून दूर राहणं पसंत करतात. नकारात्मक माणसांच्या सहवासात राहिलं की हळूहळू आनंद मारायला लागतो. म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवा, जे प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात, उपाय नाही. काही लोक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यावर चिखलफेक करतात. पण चिखल उडवताना स्वतःचे हात आधी घाण होतात हे ते विसरतात. माणुसकी संपली की माणूस फक्त शरीर उरतो. भावना, प्रेम, आपुलकी सगळं मरून जातं. म्हणून पैसा कमवा, यश कमवा, पण माणुसकी कधी हरवू देऊ नका. आजकाल लोकांना सत्य नको असतं. त्यांना फक्त त्यांच्या मनाला पटेल ते ऐकायचं असतं. म्हणून प्रामाणिक माणसं एकटी पडतात आणि खोटारडे गर्दीत चमकतात. काही लोक दुसऱ्यांना कमी दाखवून स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करतात. पण पर्वत कधीच दगडांना ढकलून उंच होत नाही. त्याची उंची त्याच्या अस्तित्वात असते. मन स्वच्छ असेल तर लोकांच्या घाणेरड्या विचारांचा त्रास हा होत नाही. कारण चिखलात उभं राहूनही कमळ स्वतःची सुंदरता जपतं. फालतू लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका. कारण ज्यांची विचारसरणीच गलिच्छ असते त्यांना त्यांची किंमत कधी समजत नाही. दुसऱ्यांच्या आयुष्याची राख करून स्वतःचा दिवा पेटवणारी माणसं कधी सुखी राहत नाहीत. कारण दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभं केलेलं सुख जास्त काळ टिकत नाही. आजकाल लोक नात्यांमध्ये प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त शोधतात. म्हणूनच माणसं जवळ असूनही मनानं खूप दूर गेलेली दिसतात. काही लोकांचं कामच असतं तुमच्या आनंदात दुःख मिसळणं. पण लक्षात ठेवा, तुमच्या मनाचा रिमोट त्यांच्या हातात देऊ नका. वाईट बोलणाऱ्यांकडं लक्ष देऊ नका. कारण सूर्य उगवल्यावर अंधार स्वतःहून पळून जातो. तसं चांगुलपणासमोर नकारात्मकता टिकत नाही. लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. कारण जग नेहमीच बोलणार, पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं असतं. काही लोक चेहऱ्यावर प्रेम दाखवतात आणि पाठीमागं द्वेष पसरवतात. अशा लोकांपेक्षा एकटं राहिलेलं बरं. कारण खोट्या नात्यांपेक्षा शांतता जास्त सुंदर असते. जीवन खूप सुंदर आहे, फक्त फालतू लोकांच्या विचारांमध्ये अडकून
ते खराब करू नका. माणुसकी जपा, आनंद जपा आणि अशा लोकांपासून दूर राहा ज्यांना दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मिळतो. कारण शेवटी मन शांत असेल तरच खरं सुख मिळतं.